नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला आज बनवूया आपण उडदाची डाळ. तर हे बघा, सर्वप्रथम मी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 कप आणि ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कांदा, 1 मिरची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडलिंबचा पाला आणि त्यानंतर आहे लसणाच्या 4-5 पाकळ्या हा मी छान बारीक कापून घेतलेल्या आहे. त्यानंतर टमॅटो 1 घेतलेला आहे. टमॅटो आपण जास्त टाकलं तर बनणारा अजून छान टेस्ट येते, म्हणून मी जास्त टमॅटो घेतलेला आहे. आणि त्यासाठी जिरा आहे, मोहरी आहे आणि इथे मी धन्याचं बारीक करून घेतलेलं पावडर आहे, 1 चम्मच मिरची पावडर आहे आणि 1 चम्मच हळद आहे आणि लागणारं चवीनुसार मीठ आहे. तर चला मग आपण आता वरण बनवायला सुरुवात करूया. कांदा लसूण सगळं व्यवस्थित मी टाकून घेतलेलं आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे, काही सांगायची तशी गरज नाही आहे, पण तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते की तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं. बघा किती छान असा सुगंध येत आहे. कांदा आणि हे सगळं थोडंसं असं लालसर झालं की नंतर आपण तिखट मीठ हळद हे सगळं टाकूया. याला पण 1 मिनटं छान असं परतून घेऊया. तेल मी फार कमी टाकलेलं आहे, कारण या डाळीला तेल जास्त नकोच असते. नंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया. छान असं हे परतून घेतलेलं आहे. नंतर आपण याच्यामध्ये टमॅटो टाकूया. टमॅटोला 1 मिनटं छान असं होऊ देऊया. बघा किती छान असा कलर वाटतो. आणि टमॅटो जमेपर्यंत तुम्ही लाल असा पिकलेला घेतला ना तर छान कलर येतो. अर्धवट कच्चा टमॅटोने इतका कलर येत नाही. नंतर आपण याच्यामध्ये उडदाची डाळ जी मी आधीच वॉश करून ठेवली आहे ते टाकूया. बघू शकता किती छान अशी दिसते. मी आधीच पाणी असं गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये नंतर पाणी टाकूया. कुकरचं झाकण लावलेलं आहे. याला आपण आता 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवूया आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघूया मग. तर चला आता कुकर उघडून बघूया.
कुकर थंड झालेला आहे आणि मी छान स्लो गॅसवरती शिट्ट्या याच्या झालेल्या आहे वरणाच्या. तर तुम्ही बघू शकता उडदाचं वरण हे किती छान असं झालेलं आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी ही उडदाच्या वरणाची आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. तर लवकरच भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये, जी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. आणि बघा, आणि तुम्हीही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा वरणासोबत छान एन्जॉय करू शकता. तर असं हे बनते उडदाचं वरण.